नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 45। सकाळी आरामात वगैरे उठलो कारण की आज सॅटर्डे तर मला आज सुट्टी होती। मग सकाळी उठून ब्रश वगैरे केला आणि त्याच्यानंतर माझा मॉर्निंगचा थोडासा नाश्ता वगैरे केला। नाश्त्याला मी बॉइल्ड छोले आणि चणे घेतलेले, थोडासा छोटा बाउल वगैरे खाल्ला प्री वर्कआउट मील म्हणून। आणि त्याच्यानंतर माझं जे मॉर्निंगचं मेडिटेशन आहे ते करायला बसलो। मेडिटेशन झाल्यानंतर मी माझा वर्कआउट वगैरे केला, पण वर्कआउट करताना रेकॉर्ड करायचं विसरलो। त्यानंतर आंघोळ वगैरेला गेलो। आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मॉर्निंगची देवबत्ती वगैरे केली। देवबत्ती झाल्याच्या नंतर मी आज व्हॅलेंटाईन डे तर मूवी डेटला जात होतो, म्हणून मूवी डेटला जाण्यासाठी रेडी झालो। माझी बाईक तिकडे कलरिंग जॉबला दिलेली आहे, सगळ्यांना माहितीच आहे, म्हणून मी माझी कार घ्यायला गेलो। गाडी एकदम खराब झाली होती तर ती पहिले वॉशिंगला वगैरे घेऊन आलो। गाडी वॉश केल्याच्या नंतर मी माझ्या डेटला पिक करायला वगैरे गेलो। तिथून तिला पिक करून नंतर मग आम्ही लोक मूवी बघायला ठाण्याला गेलो। कट टू कट टायमिंगला आम्ही मूवी हॉलमध्ये पोहोचलो। प्रत्येक पुरुषाला त्याच्या आयुष्यात एक अशी स्त्री भेटते जिच्यासाठी तो पूर्ण मेहनत करू शकतो। त्याला तिच्यासाठी खूप पैसा कमवायचा असतो, तिला हवे ते तिचे सगळे लाड पुरवायचे असतात, तिला हवं ते सगळं सुख तिला द्यायचं असतं। पण ती स्त्री पुरुषाच्या आयुष्यात त्याच्या लहानपणापासून असते, ती म्हणजे त्याची आई। पण कधी कधी एवढी मॅच्युरिटी येण्यासाठी त्याला वयाचे 30 वर्ष घालवायला लागतात। जर तुम्हाला हे तुमच्या वयाच्या 30 वर्ष आधीच कळालं असेल तर तुम्ही नशीबवान आहात। माझी व्हॅलेंटाईन डेट दुसरी कोणी नसून माझी मम्मीच होती। नंतर मी तिला माझ्या मामाकडे वगैरे घेऊन गेलो ठाण्याला। त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो। मम्मीला मी मूवी डेट दिल्यामुळे मम्मीने संध्याकाळी माझ्यासाठी आलू परोठे केले होते। आलू परोठे खाऊन झाल्याच्या नंतर मी मम्मीसाठी लस्सी वगैरे घेऊन आलो आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर दिवसभर दगदग झाल्यामुळे मम्मीने मला मस्त केसांची चंपी वगैरे केली आणि मी तिथेच खालच्या खोलीत झोपून गेलो। आजचा दिवस इथेच संपला। उद्या पुन्हा भेटू। टाटा, बाय बाय।